फळ्यावर मी काही उदाहरणं लिहिलेली आहेत, ही गुणादेशची आहेत. त्या दिवशी आपण काही उदाहरणे घेतली होती, ती काही तोंडी सुद्धा घेतली होती आणि काही आता मी लिहून ठेवलेली आहेत. बघा, गुणादेशमध्ये आपण आठवा, सर्वात पहिले पाहिलं होतं आपण ए हा स्वर जो तयार होतो तो नवीन स्वर तयार झालेला आहे आणि तो कोणापासून तयार झाला तर आच्या पुढे रस्व ई किंवा दीर्घ ई येत असेल तर ए तयार होते. म्हणजे ए मध्ये इथं जोड्या कोणत्या कोणत्या तयार होणार आहे बघा बरं. अधिक रस्व ई, अधिक दीर्घ ई, अधिक रस्व ई, अधिक दीर्घ ई, हे यांच्याकडे होते. त्याच्यानंतर आणखीन एक मंडळी होती यांच्याकडे, ते म्हणजे ओ मध्ये होते बघा अधिक रस्व उ, अधिक दीर्घ उ, अधिक रस्व उ आणि शेवटचं होतं अधिक दीर्घ उ. या व्यतिरिक्त होतं आपल्याकडे ते म्हणजे असं म्हणजे रफार असलेलं. मग यांच्याकडे दोनच जोड्या होत्या, अधिक ऋषीचं रू, अधिक ऋषीचं रू. हे विग्रह आपल्याला शोधायचे. बघा यामध्ये पहिले दिलं दीर्घोत्तरी. दीर्घोत्तरीमध्ये याच्यामध्ये ओ आलेले आहे बघा. ओ म्हणजे याचा अर्थ याचा काय होईल, दीर्घ अधिक उत्तरे. म्हणजे यांच्याकडे जोडी कोणती आली, अधिक रस्व उ. गणेशोत्सव हा शब्द पाहिला तर याच्यामध्ये पहिले दोन पोट शब्द वेगळे होतील. कोणते कोणते तुम्ही असं करणार आहे का, गण अधिक शोत्सव असं करणार आहात का तर नाही. किंवा गण अधिक ईशोत्सव असं करणार आहात का तर नाही. गणेश अधिक उत्सव. बघा म्हणजे याचं केलंय तुम्ही सगळ्यात पहिले गणेश अधिक उत्सव. याच्यातून तुम्हाला आणखीनही पोट शब्द बाजूला काढता येतील. काय बाजूला काढले असते तुम्ही, गण अधिक ईश अधिक उत्सव. शेवटी काही केलं तरी दोन्ही याच्यामध्ये गुणादेशच होते. बघा याच्यामध्ये ए होतं आणि इकडे आल्यावर या दोघांचं मिळून कोण तयार झालं होतं, ओ. म्हणजे ए आणि ओ यांच्याकडे गुणादेशच होते. म्हणजे यातून तीन पोट शब्द सुद्धा बाहेर पडतात. लोकेच्छा मध्ये लोक अधिक इच्छा म्हणजे यांच्याकडं अधिक रस्व ई. पुढे आलं पुरुषोत्तम मध्ये ओ आहे ओ, मग काय याच्यामध्ये पुरुष अधिक उत्तम म्हणजे याच्याकडे आलं अधिक रस्व उ. ब्रह्मर्षी मध्ये बघा ब्रह्म अधिक ऋषी का ब्रह्मा अधिक ऋषी, लक्षात यावं. ब्रह्म घ्यायचंय का ब्रह्मा घ्यायचंय हे तर इकडे ऋषी आहे ठरलेल्याच आहे. कारण हे जे रफार आहे हे ब्रह्मर्षी मधलं ऋषी बाजूला काढले. आता ब्रह्म अधिक ऋषी का ब्रह्मा अधिक ऋषी. ब्रह्म म्हणजे देव आणि ब्रह्मा म्हणजे त्याच्यातला एक, त्याला चार तोंडाचा चतुरानंद. म्हणून इथं ब्रह्मा अधिक ऋषी नाही होणार. काय ना ब्रह्म अधिक ऋषी म्हणजे यांच्याकडं अधिक ऋषीचं रू. जलोर्मी याच्यामध्ये ओ आलेला आहे. काय जल अधिक उर्मी अधिक रस्व उ. एकोन एकोन बघा एकोनच होईल एक अधिक ऊन. म्हणजे यामध्ये अ आहे याच्यावर दीर्घ उ आहे बघा अधिक दीर्घ उ. ऊन म्हणजे उन्हा कमी. कितीने कमी, एकाने उन्हा. 49 एकाने उन्हा 50, 39 एकाने उन्हा 40 आपण एकोन म्हणतो. पुढे इतर तर याच्यामध्ये आलं बघा दोनदा इतर. किती वेळेस इतर, दोनदा इतर. अधिक रस्व ए. याच्यामध्ये उत्तमोत्तम ह्याच्यामध्ये बघा उत्तमोत्तम ओ आलं म्हणजे पण दोन वेळेस येईल बघा. उत्तम अधिक उत्तम अधिक रस्व उ. राष्ट्रीतिहास मग यामध्ये ए आलेलं आहे बघा डोक्यावर. मग याचं सगळ्यात पहिले होईल राष्ट्र अधिक इतिहास अधिक रस्व ए. आता हे दोन शब्द व्यवस्थित वाचा. अल्पोपहार आणि अल्पोपाहार. फरक पडला.
अल्पोपहार याचा अर्थ अल्प अधिक उपहार, छोटीशी भेटवस्तू. म्हणजे यामध्ये आलं बघा अ अधिक ऱ्हस्व उ, पण इथं बघा अल्पोपहार म्हणजे दोन ठिकाणी संधी झालेली यामध्ये. मग पहिलं काय येईल बघा बरं, अल्प अधिक उपहार. आता याचा देखील फोड करता येईल तुम्हाला. पहिले एवढ्यांच करून घेतलं तुम्ही अ अधिक ऱ्हस्व उ, म्हणजे इथं काही फरक पडलेला नाहीये. पण इथं उपहार म्हणजे उप अधिक आहार, म्हणजे याचं आणखीन एकदा तुम्हाला फोडता येईल. अल्प अधिक उप अधिक आहार, म्हणजे यामध्ये किती संधी मिसळलेल्या आहेत, इथं अ अधिक उ आणि इथं अ अधिक आ, म्हणजे यामध्ये गुणादेश पण आहे. आणि इथे जर पाहिलं तुम्ही आ, तर ही दीर्घत्व म्हणजे सजातीय संधी देखील यामध्ये आलेली आहे. तर अशा प्रकारे यांचं इथं मिश्रण झालेलं आहे. कुठे कुठे गणेशोत्सवमध्ये एकदा मिश्रण झालेलं आहे, दोन संधी एकत्र आले. दोन संधी म्हणजे त्याच्यातली खरी तर एकच संधी आहे, पण तीन पोट शब्द एकत्र आलेले. इथं मात्र दोन भिन्न संधी एकत्र आलेल्या आहेत. ठीक आहे, एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. संधीमधल्या आपण जोड्या पाहून घेऊ. पहिले कोण कोण लागले इथे बघा बरं. अ किंवा आ पुढे अ किंवा आ म्हणजे त्यांच्या जातीतल्या जातीतच झालं तर आ आले बघा. त्याच्यानंतर दुसरी जोडी घेतली होती आपण सजातीमधली ऱ्हस्व इ किंवा दीर्घ ई, पुढे ऱ्हस्व इ किंवा दीर्घ ई आले तर तयार काय झाले होते, दीर्घ ई. ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ, पुढे ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आले तर दीर्घ उ तयार झाले होते. सुदैव यांच्या इकडं रू रूची जोडी नव्हती, त्यांच्यापासून असं दीर्घ रू तयार झालेलं नाही. ही जोडी संस्कृतामध्ये आहे, मराठीत नाही. चला, त्यांच्यानंतर यांनी ठरवलं की आता जाती जातीत खूप झालं, आता आंतरजातीय विवाह करायचे, म्हणून गुणादेश जन्माला आले. बघा बरं, अ आच्या पुढे ऱ्हस्व इ किंवा दीर्घ ई आले तर तयार ए झाले. अ आच्या पुढे ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आले तर ओ तयार झाले. अ आच्या पुढे जर ऋषीचं रू आले तर काय झाले, यांच्याकडं अर तयार झाले. काय झाले, अर. आता हे झालं आंतरजातीय विवाह यांचे झालं. यांनी ठरवलं की अ आने ठरवलं की आता आमच्या पुढे ई आले, उ आले, रू आले, बाकीचे स्वर राहिले त्यांना पण घेऊन टाका ना आमच्या समोर. मग जे संयुक्त स्वर राहिले त्यांच्या सुद्धा जोड्या यांच्या समोर घेण्यात आल्या. म्हणजे यांनी आता आंतरधर्मीय विवाह केले. तर ए किंवा आई. अ आच्या पुढे ए किंवा आई आले तर तयार नवीन स्वरच म्हणायचं याला आई, जरी तो तुम्हाला दिसत असला कशातला, वर्णमालेतला. दिसायला सारखा आहे पण हा दोन स्वरांचं मिश्रण आहे. म्हणजे थोडक्यामध्ये ए मध्ये इथं वृद्धी झाली, एचं आई झालं. आणखीन एक जोडी यांच्याकडं अ आच्या पुढे ओ किंवा आऊ आले तर काय तयार झाले, आऊ तयार झाले, म्हणजे ओ मध्ये वृद्धी झाली. म्हणून आता आपल्याला वृद्ध्यादेश पाहायचं आहे. तिसरी संधी आहे ती म्हणजे वृद्ध्यादेश. याचा जर तुम्ही ह्याच वृद्ध्यादेश शब्दाचा जर फोड केली तर तुम्हाला लक्षात येईल की हे वृद्धी अधिक आदेश, म्हणजे गुणात झालेली ही वृद्धी आहे. परत एकदा हे सजातीय स्वरांपासून तयार नाही झाले, ते विजातीय स्वरांपासून तयार झालेली संधी आहे. म्हणजे यातही बघा दोन विजातीय स्वरांपासून नवीन स्वर तयार होतो. कोणते विजातीय स्वर आले बघा, अ आच्या पुढे अ आ पुढे ए किंवा आई हे विजातीय स्वर आल्यास त्यापासून, त्या दोघांपासून, त्यापासून आई तयार होते. तसंच आणखीन कोण आहे, अ किंवा आ पुढे आणखीन एक जोडी आली, कोणती, ओ किंवा औ हे विजातीय स्वर आल्यास त्यापासून औ तयार होते. परत एकदा आपले पोट शब्द घ्यायचं विसरू नका. पोट शब्द एक, पोट शब्द दोन.
तयार झाला नवीन शब्द म्हणजेच संधी. पहिल्या पोट शब्दाचा शेवटचा अक्षर शेवटच्या अक्षरातला वर्ण म्हणजे शेवटचे वर्ण. चला याच्यातला शेवटचा वर्ण कोण आहे तो, यांच्याकडं पहिला वर्ण. आणखीन तरी स्वरच येत आहेत. शेवटचा वर्ण कोण आहे यांच्याकडं, तर अ किंवा आ. यांच्या पुढे आले बघा ए किंवा आई, तयार झाले नवीन वर्ण. कोण तयार झाला बघा बरं, नवीन वर्ण, तो स्वरच तयार झाला आई. मग आई मध्ये यांच्या जोड्या परत लावा 4. कोणते कोणते बघा, अ अधिक ए, अ अधिक आई, आ अधिक ए, आ अधिक आई. ही एक जोडी झाली पहिले ए नंबरची. तसंच बी नंबरची जोडी बघा, आच्या पुढे ओ किंवा औ आले तर नवीन वर्ण कोण तयार झाला, औ तयार झाला. औ मध्ये परत ह्या दोघांचं मिश्रण आहे, अ अधिक ओ, अ अधिक औ, आ अधिक ओ, आ अधिक औ. चला आता यांची उदाहरणे पाहून घेऊ ना. क्रमांक 1 पहिलं बघा यांच्याकडं, क्षण अधिक एक. शेवटचा वर्ण न मध्ये अ आहे आणि पुढे आलेलं ए, यांच्यापासून तयार झालं ऐ. म्हणजे मात्रा घ्यावं लागतील 2. ए वर एकच मात्रा आहे, पण पुढे तुमच्या व्यंजनावर काय घेतलं तुम्हाला 2 मात्रा. मग क्षण अधिक एकच काय झाले बघा बरं, क्षणैक. दुसरा शब्द घेतला मी, प्रजा अधिक ऐक्य. काय होईल, प्रजा अधिक ऐक्य. मग आ अधिक आईच्या पुढे आलं, परत आईच तयार झाले. मग काय झालं यांच्यापासून, प्रजैक्य. हे तुलनेनं सोपी आहे बघा पहिल्यांपेक्षा. झालं. पुढे घेतलं मी, मत अधिक ऐक्य. काय तयार होईल त्याचं, मतैक्य. पण तुम्हाला जर विग्रहाला दिले असे, सदैव या संधीचा विग्रह करा. मग सांगा, सद अधिक एव का सद अधिक ऐव का सदा अधिक एव का सदा अधिक ऐव, असे 4 देतील ते तुम्हाला. तर सद शब्द नाही, हा सदा आहे. आपण म्हणतो सदा सर्वदा योग तुझा घडावा. सदा अधिक एव म्हणजे यामध्ये आ अधिक ए ह्या 2 स्वरांचं मिश्रण आहे. तसाच तशीच आणखी एक संधी आहे, ती म्हणजे वसुधैव. बघा याच्यामध्ये पण तसंच आहे बघा बरं, वसुधा अधिक एव, आ अधिक ए यामध्ये आलेली आहे. तसंच तुम्ही यांचं पहा, तर कोणाचं, बी क्रमांकातलं पहिलंच मी यात घेतले बघा, वन अधिक औषधी. वन मध्ये अ आहे आणि इथं औ आहे, अच्या पुढे औ आले तर औस तयार झाले आणि हे झाले बघा वनौषधी. दुसरं घेतलं आम्ही, भव अधिक औषधी. तयार का होईल तरी पण भवौषधी. भव म्हणजे संसार. पुढचं आणखी घेतलं बघा, हात अधिक ओटी. अच्या पुढे ओ आले तर मग हातोटी घ्यायचंय का हातावटी घ्यायचंय. बघा बरं, अच्या पुढे ओ आले तर त्यांनी तुम्हाला हातोटी शब्द दिला, दुसरा शब्द दिला हातावटी. मग कोणता बरोबर याच्यातला नेमकी. जर तुम्ही हातोटी घेतला तर हा संधीच नाही आहे. पहिली गोष्ट, हा मूळ शब्द आहे. हातोटी म्हणजे कौशल्य, याचा तुम्हाला विग्रह करता येत नाही. म्हणजे हे कोण झालं, हातोटी म्हणजे हाताची केलेली ओंजळ, ओटी या अर्थानं घेतलेलं आहे. कृपा अधिक ओघ. आच्या पुढे ओ आले, तयार झाले कृपौघ. जसं जल अधिक ओघ जलौघ, स्वर अधिक ओघ स्वरौघ,
गोदाऊघ, गोदा अधिक ओघ गोदाऊघ, यमुना अधिक ओघ यमुनौघ, आणि औरंगाबादची नदी खाम अधिक ओघ खामौघ, आणि जालन्यातली नदी जी आता नाव झालेली कुंडलिका अधिक ओघ कुंडलिकौघ. किती अवघड झालं बोलायला सुद्धा. मग आता यांचा तुम्ही विग्रह करून दाखवा. बघा बरं, नदौघ या शब्दाचा विग्रह करा. मग त्यांनी तुम्हाला पहिलाच पर्याय दिला, नदी अधिक ओघ, नद अधिक ओघ. मग नदी अधिक ओघ का नद अधिक ओघ, तर इथं काय तयार झालंय, नदी अधिक ओघ तयार होणार नाही, कारण ईच्या पुढे ओ येईन असं आपल्याकडे नाही. बघा, आच्या पुढे कोणी ओ किंवा आऊ, म्हणजे ईच्या पुढे येणार नाही. मग ते नद्योघ झालं असतं, ते पुढे येईन आपल्या शिकण्यामध्ये. आता जनादेशमध्ये पुढे नद, नद म्हणजे पण मोठा प्रवाह, म्हणजे हे चुकलेलं आहे, हे बरोबर आहे. नद अधिक ओघ. या व्यतिरिक्त काही शब्द असे सुद्धा यामध्ये आढळलेले संधी की दिसतात ते इकडचे पण निघतात मात्र गुणादेशचे. म्हणजे त्यामध्ये मी या साईडला लिहितो त्यांना हे शब्द जास्त करून ताण दिलेले. बघा, स्व अधिक ईर. आता बघा याला स्व अधिक ईर, यामध्ये अ आहे, याच्या पुढे ई आहे, पण मात्र तयार झालं स्वैर. ऐ जरी असली तरी त्याला वृद्धादेशची संधी मानली जात नाही, त्याला गुणादेशमध्येच घेतलं जातं. तसंच आणखीन एक बघा, प्र अधिक ऊढ, त्याच्यापासून बघा ते झालं प्रौढ. खरं तर प्रौढ व्हायला पाहिजे, तर प्रौढ, पण झालं काय प्रौढ. तसंच आहे अक्ष अधिक उहिनी, त्याचं झालं अक्षोहिनी, अक्षौहिनी, औ झालं ते औ. तरी पण त्यांना याच संधीचा प्रकार न मानता त्याला गुणादेशमध्ये घेतला, कारण त्याच्यामध्ये दोन स्वर कोणते आले, अ अधिक रस्व ई एक दीर्घ दीर्घ ई, आणि अ अधिक दीर्घ उ, म्हणजे आच्या पुढे जर उ आले तर हे गुणाची संधी मानली जाते. तर एवढे स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. संधीच्या जोड्या अभ्यासताना आपल्या लक्षात आलं. बघा, आच्या पुढे आले, आ तयार झाले, ईच्या पुढे ई आले, ई तयार झाले, च्या पुढे उ आले तर उ तयार झाले. म्हणजे हे झाले सजातीय स्वरांची. इथं झालं विजातीय म्हणजे आंतरजातीय झालेले. बघा, आच्या पुढे ई आले तर ए तयार झाले, आच्या पुढे उ आले तर ओ तयार झाले, आच्या पुढे रू आले तर अर तयार झाले. नंतर परत विजातीय स्वरच आलेले बघा सजातीने, पण हे आपण म्हणतो ना, हे आंतरजातीय झाले, हे आंतरधर्मीय झाले. आच्या पुढे ए ऐ आले तर ऐच तयार झाले, आणि आच्या पुढे ओ किंवा औ आले तर औ तयार झाले. नशीब यांनी आंतरराष्ट्रीय विवाह केले नाहीत. आच्या पुढे आले असते तर काय झाले असते, काहीतरी नवीनच गोंधळ करून ठेवला असता, आणि बरं झालं ते काय तयार झाले नाही. मग आता पुढे काय झाले, स्टेप बाय स्टेप येतोय आपण आता. पहा, आतापर्यंत काय झालं की आलाच संधी मिळाली सुरुवातीला येण्याची. आता बाकीच्या वर्णांनी देखील विद्रोह केला, आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला पण समोर यायची परवानगी मिळावी. म्हणजे दोन स्वरामध्ये आधीचा जो स्वर आहे तिथं आमचा येण्याचा परवानगी मिळावी, आणि आल्याच्या नंतर आम्हाला आमचे नकोच समोर, आम्हाला पण दुसरे स्वर पाहिजेत, विजातीय स्वर पाहिजेत. कारण ई सुरुवातीला होतं ना, पण पुढे ईच होतं, उ होतं, उच होतं. मग चला, म्हणजे यांच्याकडे आलं बघा, रस्व ई किंवा दीर्घ ई च्या पुढे कोणतेही विजातीय स्वर आले, त्यांचे म्हणणे की आमचे सोडून आम्हाला कोणीही चालतील, आमचे नकोत आम्हाला बस. मग अशा वेळेस काय झालं माहितीये का, ईच रूपांतर इथे य मध्ये झाले. मग पुढे कोण आले, हो सर ऊन देखील तसाच विद्रोह केला. ते पण म्हणे की आमच्या समोर आमचे सोडून दुसरे कोणीही द्या, विजातीय चालतील आम्हाला, ऊ नको फक्त समोर. मग चे रूपांतर इथे कशात झाले, तर अर्धस्वर व मध्ये रूपांतर झाले. बघा, यनादेशचं आगमन झालंय. आणि शेवटचं रू म्हटलं की संस्कृतात आमच्या समोर आमचा होता हो, मराठीमध्ये तर तो पण नाहीये आमच्या नशिबी. मग आमच्या समोर दुसरे तरी येऊ द्या. मग रूच्या पुढे कोणते तरी विजातीय स्वर आले, आणि ह्या रूचे रूपांतर अर्धस्वर र मध्ये झाले. यायला म्हणतात यनादेश. मग बघूया यनादेशचं पण आपण. क्रमांक 4 यनादेश.
यन अधिक आदेश म्हणजे यन स्वरांचा याच्यामध्ये आगमन झालेलं आहे, यन स्वर त्यानं म्हटलेलं आहे. कोणाच्या पुढे कोण आले परत एकदा आपल्याला हे तर लिहिणंच आहे. ई पुढे विजातीय स्वर आल्यास ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ईचे रूपांतर कशात होते तर य मध्ये होते. बघा दुसरं बघा, ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ पुढे विजातीय स्वर आल्यास ऱ्हस्व उ किंवा दीर्घ ऊचे रूपांतर कशात होते व मध्ये होते. आणि शेवटचा याच्यात बघा, रू पुढे कोणतेही विजातीय स्वर आले तर रूचे रूपांतर कशात होईल तर अर्धस्वर र मध्ये होईल. आणि निश्चितपणे हे र पूर्ण उच्चाराचे राहील. ते पाहूया खरंच कसे आहे त्यांचा पण उच्चार. चल पोट शब्द आपण परत 1 2 दोन्ही पाहूया. नवीन शब्द संधी. पोट शब्दाचा शेवटचा वर्ण पहिला वर्ण, त्यापासून तयार होणारा नवीन वर्ण. आता हा स्वराच्या रूपात आहे, अर्धस्वराच्या रूपात. पहिला शब्दातला शेवटचा वर्ण यामध्ये बघा व्यंजन येईल आणि त्या व्यंजनामध्ये कोण राहील याच्यामध्ये ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई राहील आणि पुढे विजातीय स्वर राहतील. विजातीय स्वर राहतील तर काय याच्यामध्ये बघा हे व्यंजन जसं आहे तसंच राहणार आहे आधीचं, फक्त ह्या ईचं सुद्धा रूपांतर अर्धस्वरात होणार म्हणजे तो अर्धस्वर व्यंजन देखील असणार आहे. अर्धव्यंजन अर्धस्वर व्यंजनामध्ये व्यंजन आले बघा बरं आणि इकडे परत हे विजातीय स्वर यांना जोडून येईल म्हणजे अर्धस्वराला आता स्वराची जोड लागलेली आहे, तो व्यंजनासारखाच आला, याच्यामध्ये जोडाक्षरासारखं तयार झालं, याच्यामध्ये य पूर्ण उच्चाराचे झाले. दुसरे पाहूया आपण. याच्यामध्ये काही व्यंजन यांच्यामध्ये ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आले आणि यांच्याही पुढे विजातीय स्वर आले तर काही हे व्यंजन जसे आहे तसेच राहिले, पण ह्या ऊचं रूपांतर इथे कशात झाले व मध्ये आणि त्याच्याही पुढे विजातीय स्वर आले म्हणजे इथं व पूर्ण उच्चाराचे राहिले. आणि शेवटचा महत्वाचा व्यंजन याच्यामध्ये व्यंजनात रू आले आणि रूच्या पुढे इथं विजातीय स्वर आले, इथे हे व्यंजन जसं आहे तसंच राहिले आणि ह्या रूचं रूपांतर इथं अर्धस्वर र मध्ये झाले आणि त्यालाही विजातीय स्वरांची जोड राहिली. हे जास्त करून कुठं आढळणार तुम्हाला की त लक्षात ठेवायचं आणि हे रू यांच्यामध्ये राहील. थोडक्यामध्ये आपण हे तृ तृ नसतं का, पितृ मातृ भ्रातृ हे शब्द लक्षात ठेवायचे. त्याच्यामध्ये रू आलेलं आहे तृ तृ आणि ह्या तृचं पुढे चालून काय होतं इथं त आणि त्याला जोडून हे र आणि दोघं मिळून होतील हे त्र आणि त्या त्र मध्ये पुढे विजातीय स्वर लावून द्या तुम्ही. तृचं त्र करायचं एवढं लक्षात ठेवूया आपण. चला पहिले आपण उदाहरण घेऊया क्रमांक 1 ईच्या पुढे काय विजातीय स्वर यायला पाहिजे बघूया आपण. पहिलाच घेतलं बघा मी इति अधिक आदि, सहज उत्तर येतं आपल्याला इत्यादी. कसं आहे की विग्रहाची संधी करणं ही इथं तेवढं सोपं आहे, पण उलट जेव्हा येऊ आपण संधीकून विग्रहाकडे त्याला मात्र ऱ्हस्व ई घेऊ का दीर्घ ई घेऊ इथूनच प्रॉब्लेम सुरू झाला. इथं बघा ऱ्हस्व ईच्या पुढे ई आहे का तर नाही, ह्या ईच्या पुढे ई नाहीये, विजातीय स्वर आ आलेले म्हणजे ह्या ईचं रूपांतर म्हणजे याच्यामध्ये त आहे ऱ्हस्व ई आहे आणि याचं रूपांतर कशात झाले य मध्ये आणि मग सांगा हे त आणि य मिळून काय झालं इत्य. बघा आता याला आपण काय करू आची जोड देऊ स्वराची आणि मग ह्याचं हे पाय मोडणं बंद करा आणि आता वाचा काय झाला इत्यादी. दुसरं घेतलं मी आता वाचायला काय व्हायचे प्रति अधिक एक. इकडे पुढे कोणता स्वर यायला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की तो सजातीय नसला पाहिजे त्यांचा, बाकी कोणीही असला तरी चालेल. चला प्रति अधिक एक. आता प्रतीच तुम्ही डायरेक्ट काय करायला लागले सांगा बरं, हे प्रत्य पाय मोडलेला आहे. आता त्याला स्वराची जोड द्या, दिली पाय मोडणं बंद ए झाला प्रत्येक.
पुढे घेतलं बघा मी, किती अधिक एक, त्याचा मी तुम्हाला विग्रह करा आता. चला, कित्येक, याचा विग्रह काय करता तुम्ही? किती अधिक एक. आता कितीच ती लिहिताना ऱ्हस्व ती का दीर्घ ती? बघा, किती किती म्हटलं की असं तीच्या वेळेस असं पोट असं आतमध्ये जातं बघा, दीर्घ उच्चार आहे. किती किती, तुम्ही नंतर उच्चार करून बघा. किती का बघा, हे झालं किती अधिक एक, म्हणजे यांच्याकडे कोण आले बघा बरं, दीर्घ ई अधिक ए. हे स्वर तर बाजूला काढावंच लागणार आहे आपल्याला. चौथं आणखीन घेतलं मी यांच्यामध्ये, सांगा, वाचा. प्रत्यक्ष. प्रत्यक्ष म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये प्रती येणार. पण कोणतं प्रती येणार? आपल्याकडं दोन प्रती आहेत, हे प्रती घ्यायचे का हे प्रती घ्यायचे? हे प्रती, प्रतच अनेक वचन आहे, जे प्रत नक्कल या अर्थानं येतंय बघा. प्रत नक्कल आपण म्हणतो ना, याच्या दोन नकला द्या, याच्या दोन प्रती द्या. आजकाल हे बंदच झालंय मराठी. दोन झेरॉक्स द्या. अहो, झेरॉक्स त्या कंपनीचं नाव होतं, ज्या कंपनीची ती मशीन आहे. आता काय झालं, ती मशीन कॅनॉनची असते, त्याच्यावर झेरॉक्स काढते. फोटोकॉपी म्हणायचं नाही तर फोटोकॉपी. प्लीज गिव्ह मी 2 फोटोकॉपीज. प्रत्यक्षच काय झालं, प्रति अधिक अक्ष. काय आलं सर यांच्याकडं, रस्वई अधिक अ. मग अशीच उदाहरणं तुम्ही करू शकता ना. अत्युत्तम, अति अधिक उत्तम, ती रस्व लक्षात ठेवायचंय. अत्याचार, अति अधिक आचार, अत्यल्प, अति अधिक अल्प, अत्यंत, अति अधिक अंत, अध्यक्ष, अधि अधिक अक्ष. असं तुम्ही किती काही यादी यांची घेऊ शकता. दुसरं पाहू ना आपण आणखी. बी क्रमांकाचं आपल्याला बघायचंय. उच्या समोर बिजातीय स्वराचं उच्च रूपांतर कशात होईल? ब मध्ये होईल. ठीक आहे, घेऊन टाकू. नंबर 1, सु अधिक आगत. चला, याच्यामध्ये स आहे आणि रस्व उ आहे, दिसतंय का? स आहे, रस्व उ आहे, पुढे आ आलेलं आहे, याचं झालं इथं व, आणि तो तयार झाला बघा स्व, आणि त्या स्वला आ जोडलं तर काय झालं? हे स्वागत. सु अधिक आगत, स्वागत. दुसरं घेतलं मी याच्यामध्ये, भानु अधिक ईश्वर. चला, मग काय झालं? भानूचं उ आहे तर ऊचं व झालं, आणि ते न ला जोडलं तर काय झालं? व, भानव. आता त्याला ई ई जोडा, ई जोडली, ई ई ई, भानवीश्वर. मी इथं आता हा एक शब्द दिला, आणि याचं बघा बरं तुम्ही काय करता विग्रह. वधवागमन म्हणजे वधूचे आगमन. वधवागमन शब्द येऊन गेला परीक्षेला. मग आता वधू रस्व घ्यायचं का दीर्घ घ्यायचं, हेच मोठा प्रश्न आहे इथं. चला, आम्ही वध लिहून ठेवलंय, फक्त उ करा तुम्ही त्याला, आणि इथं लिहिलं आगमन. मग काय म्हणते, इकडं घेऊ का तिकडं घेऊ काही कळायला नाही. पण एक लक्षात ठेवायचं, वधू हा शब्द नेहमी दीर्घ उच्चारला जातो. वधू, वधू, वधू अधिक आगमन. हेत्वाभास, हेतू अधिक आभास. मी घेतलं इथं अण्वस्त्र. काय म्हणते, अणु अधिक वस्त्र का अणु अधिक अस्त्र का अन अधिक वस्त्र? सगळा गोंधळाचे सर. अरे याच्यामध्ये व आहे ना, वच उ करा, आणि तो तयार झाला अणु अधिक अस्त्र. उ अधिक अण्वस्त्र. अन्वेषण असाही शब्द येऊन गेलाय. अनु अधिक एषण. हे आपण उदाहरण आणखीन पाहणारच आहोत नंतर. पुढे पाहून घ्या आता आणखीन. आगमन.
रूच्या पुढे कोण येतं, विजातीय स्वर आले तर काय होतं, रूचं र होते. बघा बरं सी मध्ये, यांच्यामध्ये इथं मी लिहून टाकतो. बघा नंबर 1, पितृ अधिक आज्ञा. तृ आलं, तृ 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 पितृ, पितृच हे त अधिक ऋषीच रू. रूच काय करायचं आपल्याला, र करायचंय, ह्या रूच र करायचंय, तर तो तयार झाला बघा पित्र. मग काय होईल हे, पित्राज्ञा. तुम्ही दुसरा शब्द तयार केला बघा बरं, मातृ अधिक आनंद. काय होईल आता, एवढं लक्षात ठेवायचं, तृच त्र करायचंय आणि पुढचा स्वर त्याला जोडून टाकायचा. सांगा, मातृचं होईल मात्र, मग काय होईल, मात्रानंद. मजा केव्हा येते माहितीये का, मात्रानंद विग्रह करा, लगे लेकरू करतो. मात्रा अधिक आनंद, मात्र अधिक आनंद, त्याच्या लक्षात येत नाही ते मातृ अधिक आनंद आहे. मातृच्छा शब्द दिला असता, मातृच्छा, तर काय केलं असतं तुम्ही, मात्र अधिक इच्छा, असं होणार नाही. मातृ अधिक इच्छा, आईची इच्छा. पितृच्छा, पितृ अधिक इच्छा, कारण यांचा विग्रहच करणं महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. संधीपर्यंत आपण तर पोहोचून जाऊ. भ्रातृ अधिक आदेश, भ्रात्रादेश म्हणजे भावाचा आदेश. पितृत्सव असे शब्द आले. पितृत्सव याला आपण फादर्स डे म्हणतो. पितृ अधिक उत्सव, मातृत्सव, मातृ अधिक उत्सव, तसे शब्द आपल्याला घेता येईल. तर एवढं स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. आपण पाहिलं की हे इ ई उ ऊ रू हे सुद्धा समोर आलेत पा. आता याच्यामध्ये हे पण म्हणायला लागले, यांनीही ठरलं ए आई ओ औ, त्यांनी पण म्हटलं की आम्हाला पण समोर यायचं आणि आमच्या समोर पण आम्हाला विजातीय स्वर घ्यायचे, आमचं काय बदल करायचं करा. त्यांना विशेष संधी म्हणण्यात आली. बघा त्यांनी स्वतंत्र घेतले. बघा, ए पुढे कोणतेही विजातीय स्वर आले तर ए चे रूपांतर अय मध्ये करावे. कसे आले ते पण पाहू ना आपण. एच काय झालंय, अय. त्याच्यानंतर आई पुढे कोणतेही विजातीय स्वर आले तर तयार काय करावे, आय. ओच म्हणणं आहे, ओ पुढे कोणतेही विजातीय स्वर आले तर काय करावे, अव. आऊ पुढे कोणतेही विजातीय स्वर आले तर करावे, आव. म्हणून त्यांनी काय केलं, अय आणि इतरांची नावं घ्यायचं टाळलं आणि त्याला आधी म्हटलं डायरेक्ट, बस बाकीच्याची नावं घ्यायची नाही. अयादी संधी असं नाव त्याला मिळाले. पाहूया आपण इकडे 5व्या क्रमांकाची संधी आहे फार महत्वाची, विशेष संधी. यालाच अयादी संधी देखील म्हटलेलं आहे. अयादी म्हणजे अय अधिक आदी, इतर इत्यादी. विशेष संधी कोणापुढे कोण आले, परत एकदा विजातीय स्वरांपासून तयार झालेली आहे. 2 विजातीय स्वरांपासून नवीन वर्ण तयार होतात. कोणाच्या पुढे पहा, ए पुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास ए चे रूपांतर अय मध्ये करावे. काय म्हणतील, याच्यामध्ये ए आहे. आता ए ला थोडंसं आपल्या वर्णमालेच्या दृष्टीनं आठवा. ए ची फोड कशी होती, 2 स्वर त्याच्यात आतमध्ये मिसळलेले होते. त्यामध्ये बघा बरं, अ अधिक रस्व ई किंवा दीर्घ ई असं होतंय. आणि आताच आपण यनादेशमध्ये ई चं रूपांतर कशात केले होते, य मध्ये, आणि मग यापासून तयार झालं बघा बरं अय. दुसऱ्या याच्यामध्ये आपण घेतलेल्या बघा बरं, ऐ तयार होताना बघा बरं, आ अधिक रस्वई किंवा दीर्घई आले. यांच्यापासून सुद्धा काय झालं, य, आणि तयार झाला हे आय.
पुढचं आणखी तुम्ही घेतलं बघा, ओच्या पुढे काय आलं यांच्याकडे बघा बरं, अ अधिक ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ यांच्यापासून तयार झालं व, तयार झाला अव. आणि शेवटचा आहे औ, आ अधिक ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ यांच्यापासून तयार झाला व, आणि इकडे आला तो आव. यांच्यासाठी काय करूया आपण, सरळ सरळ संधीच पाहू आणि संधीचा विग्रह पाहू. पहा हे 4 शब्द लक्षात ठेवा. नयन, गायन, गवीश्वर, नाविक. या 4 शब्दांचा आपल्याला संधींचा विग्रह करायचा असेल तर पहिल्या 2 अक्षरांचाच यामध्ये आपल्याला त्यातले मूळ ध्वनी वेगळे करायचे आहेत. बघा हे प्रत्येकातले 2-2 बघा यांच्यामध्ये वाचताना बघा याच्यामध्ये अय ऐकू येतं बघा, अय, आय, गाय, गायन, गायक, सायक असं ऐकलं तर आय आय ऐकू येतं बघा बरं. नयन, चयन आलं त्याच्यामध्ये. मग गवीश्वर, गव, पवन, पवन त्याच्यामध्ये ऐकू येतं बघा. गवीश, अव, अव यांच्याकडे नाविक, नाविक, रावण, रावण, आव, आव ऐकू येतं त्याच्यामध्ये. पावक म्हणजे अग्नी, पावक, आव याच्या ऐकू येतं. पहिले 2-2 अक्षरातले काय करूया आपण, मूळध्वनी वेगळे करूया बघा याच्यामध्ये. न अधिक अ, आता याच्यामध्ये य अधिक अन. यात अभ्यास करण्यासारखं आणखी हे बघा, नयन मध्ये शेवटी तुम्ही अन काढलेलं आहे आणि अन हे संस्कृत प्रत्यय आहे. बघा आपण आधी काय घेतलं होतं, अधि, अति, अभि हे आपण उपसर्ग घेतले होते, संस्कृत उपसर्ग. आता संस्कृत प्रत्ययांचा देखील याच्यात अभ्यास होतोय संधीमध्ये. आता ह्या अयचं काय होईन, यामध्ये ए तयार झाले आणि ए ह्या न मध्ये मिसळले, पुढे अन जोडून टाकले, यांच्यापासून काय तयार झालं बघा, ने अधिक अन. ही झाली संधी. कशाची, संधीचा विग्रह ने अधिक अन. तसाच विग्रह यांचा करा. चला या बाई. गायनमध्ये काय काय आले बघा, ग अधिक आ अधिक य अधिक अन. अन काय झालं, हे प्रत्यय घटित शब्द झालेला आहे. त्यामुळं आयचे इथे झाले बघा बरं आई. आई हे जोडले कशाला, ग ला, आणि इकडे घेतले अन. तयार काय झाले यांच्यापासून, गई अधिक अन. गायनचं काय झालं, गई अधिक अन. नयनचं ने अधिक अन. पुढे यांच्याकडे पहा, गवीश्वर काय, ग अधिक अ, ग मधलं ग अधिक अ, त्याच्यानंतर व अधिक ईश्वर. ईश्वर मात्र हा प्रत्ययघटी शब्द नाही, तो अर्थपूर्ण शब्द आहे. त्याच्यामुळं अवच इथे झाले ओ, ओ मिसळले कशात, ग मध्ये, आणि पुढे हे आलेलं ईश्वर. ग अधिक ओ पासून तयार झालं गो, गो अधिक ईश्वर. हे झालं कशाचं, गवीश्वरचं विग्रह. नाविकची फोड करा. चला, न अधिक आ अधिक व अधिक ईक. ईक हे संस्कृत प्रत्यय आहे. जसं बघा, धर्म अधिक ईक धार्मिक, कल्पना अधिक ईक काल्पनिक. तुम्ही शब्द ऐकत असाल बघा, धर्म, धर्मचं ध, ध मध्ये अ होतं बघा, त्याला ईक लावताना लगेच आपण काय करतो, धचं आ करतो. धर्म अधिक ईक धार्मिक नाही, धार्मिक. कल्पना अधिक ईक काल्पनिक, अच आ त्याच्यात करतोय बा. आवच काय झाले, औ अधिक ईक, आणि याच्या पुढे न हे जोडले तर काय झाले, नऊ अधिक ईक. हा झाला संधी विग्रह. मग यांच्यामध्ये काहीतरी साम्य दिसतं बघा, न गा ग ना, नगा गना, आणि इकडे काय झालं बघा बरं, ह्या प्रत्येकाचं, प्रत्येक शब्दाचं जे आद्य व्यंजन आहे त्या व्यंजनामध्ये तुम्ही क्रमाने ए आई ओ औ शब्द आपण स्वर टाकत चला. बघा, न मध्ये ए टाकलं काय झालं बघा, ने अधिक अन. बघा, न च ने, ग च आई टाका गई, ग च ओ टाका गो, आणि तर न च औ टाका नऊ, नऊ अधिक ईक. त्याच्यामध्ये तयार झाले.
मग असेच पुढे तुम्हाला देतील. आता तुम्हाला हे दिलं पवन, बघा याच्यात कुठं बसतं अव 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 ऐकू आलं का अव, मग अवचं ओ त्या प मध्ये मिसळा, काय झालं पो अधिक अन. यात तुम्ही टाकत चला बस. आता हा घेतला आपण रावण, काय करणार रावणचं काय म्हणते आव आहे याच्यात आव, आवचं काय करायचं आवचं औ, औ म्हणजे तुम्ही रला जोडलं औ रऊ अधिक अन, का रऊ अधिक अन, ह्या दोन पैकी कोण घ्यायचंय तीच तर मोठी भानगड इथं. रऊ अधिक अन अन, सर इथं न दिलेलं आहे तेच आहे, मूर्धन्य न ना मूर्धन्य नच घ्यायचं, हे घ्यायचं नाही, कारण र मूर्धन्य असल्या कारणानं हे जे प्रत्यय जोडलं जातं त्यावेळेला अंत्य जे काही दंत्य वर्ण आहे त्या दंत्य वर्णाचं रूपांतर मूर्धन्य वर्णात होते. म्हणून यांचा विग्रह करणं सुद्धा सोपी काम नाही, अवघड काम आहे. तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. याची बाकीची उदाहरणं आपण उद्याच्या तासाला घेऊ. म्हणजे कोणती कोणती वृद्धादेश, त्याच्यानंतर घेतलेले आपण यनादेश आणि शेवटची घेतली विशेष संधी. उगा 2-2, 4-4 उदाहरणावर हा प्रकार काही संपणार नाही आहे. उद्या अतिरिक्त उदाहरणं आपण यांची घेऊया.